शिंदे यांनी नवीन प्रकार असा केलेला आहे की एका कार्यकर्त्याला, आंबेडकरवादी कार्यकर्त्याला रस्त्यावर उतरून सामान्य लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या विरोधात, म्हणजे त्या कार्यकर्त्याचं नाव आहे संदीप जाधव, या संदीप जाधव या कार्यकर्त्याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे सांगतो, संदीप जाधव यांची चूक काय आहे, तर संदीप जाधव यांची चूक अशी आहे की ते सर्वसामान्यांसाठी लढतात, ते संविधानिक मुद्दे घेऊन लढतात, ते कायद्याचे मुद्दे घेऊन लढतात. आणि त्रास झाला, म्हणजे एका भीम सैनिकाला जर त्रास झाला, एका लोकशाहीच्या लढाईतील सैनिकाला जर त्रास झाला, संविधान वाचवणाऱ्या सैनिकाला जर त्रास झाला, तर माझ्यासारखा पत्रकार त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. असा कावळा करून संदीप जाधव याच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि हे जे मी आता कलम सांगितले, बदनामीचे असतील किंवा त्यांच्या वक्तव्याचे असतील, तर हा विषय मुळात आहे न्यायालयाचा विषय. बदनामी झाली ना तर तुम्ही न्यायालयात जा. यांनी आणि जे काही त्यांनी अलंकारिक शब्द वापरले असतील, कुत्सित शब्द वापरले असतील, टोचणारे शब्द वापरले असतील, तर हे शब्द वापरत असताना त्याने नाव नाही घेतलेलं. म्हणजे मला संदीपचं उलट कौतुक वाटतं की त्याने नाव नाही घेतलं. एखादा शब्द झाला असेल पण त्याने कुणाचं नाव नाही घेतलेलं. तिथं घोषणाबाजी केली, यांनी महेश शिंदेच्या विरोधात घोषणाबाजी केली, यांनी विराज शिंदेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पदाची निवडणूक आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने केली. दुसरी की तुम्ही कुणबी सर्टिफिकेट अतिशय चुकीच्या पद्धतीने हे केलेलं आहे. तर ह्या ज्या तुमच्या चुका आहेत त्याच्यावर लोक टीका करणार, लोक ह्या गोष्टी चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करणार. मग ही लोकांशी तुम्ही खुनशी पद्धतीने वागू नका. माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही खुनशी पद्धतीने वागू नका. लोकांचा हा अधिकार आहे. जेलमधनं मी बाहेर आलो, मी थांबलोय का? जे ग्रामविकास मंत्र्यांचा जो हेतू होता माझं तोंड दाबणं, ते तोंड दाबू शकले का? न्यायालयाने मला स्वतः सांगितले, मुंबई उच्च न्यायालयाने, तुम्ही टीका करू शकता, फक्त अपशब्द वापरू नका. महेश शिंदेंना सांगणं की साहेब तुम्ही स्वतः व्यवस्थित वागताय, स्वतः चुका करत नाही, आणि तुमच्या घरातली ही जी लक्ष्मी आहे प्रिया महेश शिंदे यांना चुका करायला होत आहे. राजकीय आखाड्यामध्ये उतरून राजकारणातले घाणेरडे प्रकार तुम्ही करताय. तर हे तुम्हालाही समजायला पाहिजे की स्वतः चांगलं राहायचं आणि आपल्या पत्नीला बिचारेला तुम्ही अध्यक्षपद चुकीच्या पद्धतीने मिळवून दिलं, त्यांचे जातीय सर्टिफिकेट चुकीच्या पद्धतीने मिळवून दिलं, हे बरोबर नाही ना. तुम्ही स्वतः काळजी घ्या ना. आपल्या घरातल्या लक्ष्मीची बदनामी नाही झाली पाहिजे, आपली लक्ष्मी अडचणीत नाही आली पाहिजे. आहे, पैसा आहे, ताकद आहे, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त आहे, तुमच्यावर पंतप्रधानांचा वरदहस्त आहे, तुमच्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांचा वरदहस्त आहे. म्हणून तुम्ही गोरगरीब लोकांना चिरडू नका. आणि महेश शिंदेंना माझं म्हणणं आहे की हा जो संदीप जाधव आहे ना, तो तुमच्या ताकदीपेक्षा फार छोटा माणूस आहे. अशा आपल्यापेक्षा छोट्या माणसाला चिरडणं योग्य नाही. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी अतिशय गंभीर विषयावर आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. आपणास माहित आहे की सातारा जिल्ह्यामधले जे पोलीस आहे ते पोलीस कुठल्याही थराला जाऊन काहीही कोणावरही कसेही वाटेल तसे गुन्हे दाखल करत असतात. म्हणजे तुमच्यासमोर मी स्वतः उदाहरण आहे की माझ्या विरोधात मंत्री जयकुमार गोरे यांनी 4 खोटे गुन्हे दाखल केले होते. म्हणजे त्यांनी त्यातले एक स्वतःच ते फिर्यादी होते आणि त्यांचे कार्यकर्ते वगैरे यांनी मिळून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. आणि माझ्या प्रकरणामध्ये न्यायालयाने पोलिसांवर आणि तक्रारदारांवर गंभीर ताशेरे ओढलेले होते. विशेषतः मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आणि विराज शिंदे याच्यावर, अशा ह्या लोकांवर गंभीर ताशेरे ओढलेले होते. माझा विषय बाजूला ठेवूया. तुम्ही आता बघितलं की जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्या विरोधातही असेच खोटे गुन्हे दाखल केले होते. पालकमंत्री जे शंभूराज देसाई आहेत, तर त्यांनाच तर धक्काबुक्की झाली होती, त्यांना जखम झाली, त्यांच्या बॉडीगार्डला जखम झाली. त्याच्यामध्ये जो अरुण देवकर आहे पोलीस अधिकारी, त्याच्यानंतर रमेश गर्जे
असे लोक त्याच्यामध्ये त्यांच्यावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केलेली आहेत आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. आणि आणखी गंभीर प्रकार न्यायालयामध्ये या 2 पोलीस अधिकारी आणि अन्यही पोलीस अधिकाऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. तर माझ्या प्रकरणामध्येही तुम्ही बघितलेलं होतं की माझ्या प्रकरणामध्ये समीर शेख जे SP होते त्यावेळेचे, त्यांच्यावरही न्यायालयाने टीका केलेली होती. त्याच्यानंतर हे जे अरुण देवकर आहेत त्यांच्यावरही टीका झालेली होती, तेही याच्यामध्ये सामील होते. त्याच्यानंतर घनश्याम सोनवणे जे वडूजचे पोलीस अधिकारी आहेत, त्यानंतर दत्तात्रय दराडे जे दहिवडीचे अधिकारी होते, आणि त्यानंतर अक्षय सोनवणे जे मसवडचे होते आणि दहिवडीच्या माझ्या केसमध्ये तपास अधिकारी होते, आणि राहुल दस, अशा सगळ्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने काम केलं होतं माझ्या केसमध्ये. त्याच्यामध्ये न्यायालयाने जवळपास सगळ्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढलेले होते किंवा त्यांच्या तपासातील चुका समोर आणून दाखवलेल्या होत्या. तर राजकीय नेते काही सांगितलं की ते वाटेल ते पोलीस करतात. आणि आतापर्यंत म्हणजे त्या सातारा जिल्ह्यामध्ये एक आमदार होते महेश शिंदे, त्यांच्याबद्दल मला आदर होता, कारण मला त्यांच्याविषयी म्हणजे त्यांनी असले प्रकार कधी केलेले नव्हते यापूर्वी, आणि ते पोलिसांचा गैरवापर करत नव्हते वगैरे, असं म्हणजे मला तरी कधी जाणवलेलं नव्हतं. परंतु आता अलीकडे फारच गंभीर त्यांचे प्रकार दिसायला लागलेले आहेत. म्हणजे मुळात जे जिल्हा परिषद सदस्या ज्या झाल्या प्रिया महेश शिंदे, ह्या महेश शिंदे यांच्याच पत्नी आहेत, आणि त्या म्हणजे महेश शिंदे शिवसेनेत आहेत आणि त्या आहेत ते BJPतनं ते झालेले आहेत अध्यक्षा. तर त्यांनाच अध्यक्ष बनवण्याच्या प्रकरणामध्ये अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांना जखमी केलं गेलं. तर हे महेश शिंदेंचाच उपद्व्याप होता, म्हणजे त्यांच्यासाठीच हे सगळं केलं गेलं, आणि त्यामुळे ह्या घटनेमुळे अख्ख्या भारतात, अख्ख्या महाराष्ट्रात नाचक्की झाली. तर हे म्हणजे महेश शिंदेची त्यांच्याविषयीची माझ्या मनात जी प्रतिमा होती, तर पहिल्यांदा तडा इथं गेला. दुसरं काय झालं की त्यांनी जातीचं दाखला जो म्हणजे ते जे जिल्हा परिषद सदस्यत्व जे आहे, जिल्हा परिषद अध्यक्षपद जे आहे, ते राखीव OBC राखीव या जागेसाठी आहे, आणि या ज्या प्रिया महेश शिंदे आहेत या जिल्हा परिषद सदस्य म्हणून ओपन कॅटेगरीतून निवडून आलेल्या होत्या, आणि त्यानंतर त्यांनी अवघ्या 4 दिवसामध्ये OBCचं सर्टिफिकेट मिळवलेलं आहे, म्हणजे कुणबी सर्टिफिकेट मिळवलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं की आपले जे पूर्वज होते, म्हणजे जो त्यांनी चुलत खापर पंजोबा, त्यांचं निधन वयाच्या 2ऱ्या वर्षी झालेलं आहे, आणि त्यांच्या नावासमोर कुणबी आहे असा दाखला म्हणजे असं हे जोडलं गेलेलं आहे. म्हणजे ते खापर पंजोबा कुणबी आहेत म्हणून मी कुणबी आहे असं दाखवलेलं आहे. वास्तवात ते जे ग्रहस्थ दाखवले गेलेले आहेत ते त्यांच्या घरातले आहेतच नाही, आणि असा खोटेपणा केलेला आहे. म्हणजे दुसऱ्या कुटुंबातला एक व्यक्ती ज्याच्या नावासमोर कुणबी लिहिलेलं आहे ते आमचाच आहे असं सांगून प्रिया महेश शिंदे यांनी हे कुणबी सर्टिफिकेट चुकीच्या पद्धतीने बनवलेलं आहे. याच्यावर मी जवळपास पाऊण तासाचा भला मोठा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जरूर बघा. म्हणजे ते कशा पद्धतीने त्यांनी कुणबी सर्टिफिकेट चुकीच्या पद्धतीने मिळवलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. आता विषय असा आहे की महेश शिंदे यांनी नवीन प्रकार असा केलेला आहे की एका कार्यकर्त्याला, आंबेडकरवादी कार्यकर्त्याला, रस्त्यावर उतरून सामान्य लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या विरोधात, म्हणजे त्या कार्यकर्त्याचं नाव आहे संदीप जाधव, या संदीप जाधव या कार्यकर्त्याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये महेश शिंदे स्वतः फिर्यादी नाहीत, परंतु त्यांच्या मतदारसंघात हा गुन्हा दाखल झालेला आहे, आणि तो राजकीय कारणास्तव तो गुन्हा दाखल झालेला आहे. आणि त्यांच्यावर म्हणजे ते चळवळी करू नये, त्यांनी टीका करू नये, म्हणजे लोकप्रतिनिधींवर टीका करू नये, त्यांनी भाजपवर टीका करू नये, त्यांनी RSS वर टीका करू नये, अशा पद्धतीचा हेतू असावा असं मला वाटतंय. कारण काय झालं तर हे जे संदीप जाधव आहेत हे सतत भाजपवर आणि RSS वर टीका करत असतात. ते जाहीर आंदोलनात बी करत असतात, आणि
सोशल मीडियामध्ये करत असतात, ते बऱ्याचदा स्टेटस ठेवत असतात व्हॉट्सअपवर, आणि मग हे स्टेटस बऱ्याचदा वर्मी घाव घालणारे लोक अनेक राजकीय लोकांविषयी असतात. तर त्याच्यामुळे खरं तर त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. भारतीय राज्यघटनेनुसार संदीप जाधव यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आणि आपल्या देशाला ही स्वातंत्र्यपूर्वीपासून ही परंपरा राहिलेली आहे की तुम्ही लोकप्रतिनिधींवर टीका करू शकता, तुम्ही सरकारवर टीका करू शकता, त्यांच्या विरोधात आंदोलन करू शकता. परंतु आणि आतापर्यंतचा महेश शिंदेचा जो माझा अनुभव होता की ते असे काय कोणाला त्रास देत नव्हते, परंतु मला हे कळत नाही की त्यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये कुठल्या तरी व्यक्तीला पुढे घालून संदीप जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. आणि काय गुन्हा दाखल केलेला आहे तर त्याची कलम अशी आहेत की एक कलम आहे की 353 कलम काय आहे की तुम्ही काहीतरी मजकूर प्रसिद्ध करणे किंवा व्हायरल सर्क्युलेट करणे किंवा तो तयार करणे, कसला मजकूर तर ज्याच्यामध्ये खोटी माहिती असणे, अफवा असणे, त्याच्यानंतर हेतू काय की बाबा म्हणजे कुठल्या हेतूने तर म्हणजे धार्मिक, वांशिक किंवा काही स्थान असेल, एखादं घर असेल किंवा जात असेल, पंथ असेल, तर याचा उल्लेख करून म्हणजे भडकाऊ विधान करणे आणि शत्रुत्व निर्माण करणे, तुच्छतापूर्ण विधाने करणे कुणाविषयी तर भाषेविषयी किंवा एखाद्या धर्माविषयी किंवा एखाद्या वंशाविषयी अशा पद्धतीचे विधानं करणारं कलम 353(2) हे संदीप जाधव यांच्या विरोधात या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आणखी कुठलं कलम आहे 352, तर त्याचं 352 कलम काय आहे की बाबा जाणीवपूर्वक कुणाचा तरी अपमान करणे, एखाद्या व्यक्तीविषयी निंदानालस्ती करणारे वक्तव्य करणे सार्वजनिक ठिकाणी. तर अजून एक कलम लावलेला आहे 356(2). 356(2) अंतर्गत काय येतं, हे BNSC कलम आहेत बरं का. 356 आहे 356च काय, एक मिनिट मला बघू द्या. 356(2). तर हे कलम आहे बदनामीचं. तर अशी 3 कलम लावलेली आहेत आणि त्यांच्यावर FIR झालेला आहे. परंतु तो FIR पोलिसही बघा कसे आहेत की पोलिसांनी तो FIR वेबसाईटवर टाकलेला नाही, तो कोणाला उपलब्ध होणार नाही याची काळजी घेतलेली आहे पोलिसांनी. मी स्वतः DYSP राजेश्री पाटील मॅडम यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की मॅडम म्हणजे काय संदीप जाधव यांच्यावर कुठला गुन्हा दाखल केलेला आहे, तर त्यांनी असं दाखवलं की जणू काही त्यांना माहीतच नाही. त्यांनी असं भासवलं की ते कराडला वगैरे झालं असेल. तर मी म्हटलं नाही, कोरेगावमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मग त्या बोलले की आम्ही फोनवर माहिती देत नाही, प्रत्यक्ष यावं लागेल. तर त्या राजेश्री मॅडम ताईंना मी सांगू इच्छितो की मी 25 वर्ष झालं पत्रकारितेत आहे, सकाळमध्ये आहे, लोकसत्तामध्ये मी सकाळमध्ये होतो, लोकसत्तामध्ये होतो. तर मोठमोठे अधिकारी, मोठमोठे IAS अधिकारी, मोठमोठे मंत्री त्यांच्या विरोधात एखादी बातमी आम्ही लिहितो तर त्यांचं म्हणणं हे फोनवरून घेण्याचा प्रकार असतो. आता मी त्यांना राजेश्री पाटील मॅडमना पहिल्यांदाच बोललो होतो की मी मुंबईवरून बोलतोय. आता मुंबईवर बोलत असताना मी तिथं जाणं कसं शक्य आहे. आता मुळात काय की त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल केलाय की नाही एवढी माहिती त्यांनी देणं अपेक्षित होतं. 4 ते 5 मिनिटाचं काम होतं, पण त्यांनी ते टाळली. त्या बोलले की तुम्ही पोलीस ठाण्यातून माहिती घ्या. आता मी म्हटलं मला नंबर द्या मॅडम पोलीस ठाण्याचा, तर त्यांनी काय अजून दिलेला नाही. परंतु हे गुन्हे दाखल झालेले आहेत, पोलिसांनी हे गुन्हे दाखल केलेले आहेत संदीप जाधव यांच्यावर. हे माझ्या सोर्सकडनं कळलं. संदीप जाधव यांच्या घरी पोलिसांच्या गाड्या जात आहेत. त्या गावामध्ये पोलिसांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्यानंतर त्यांच्या घरचे लोक घाबरलेले आहेत, संदीप जाधव यांच्या घरचे. कारण पोलीस आल्यानंतर सामान्य लोक घाबरतात आणि पोलिसांची एक हे पद्धत असते की बाबा जो असा कार्यकर्ता असतो तो कुणाला घाबरत नाही, परंतु ते पोलीस म्हणून मुद्दाम कुटुंबाला घाबरवतात. तर संदीप जाधव यांनाही असा घाबरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगतो संदीप जाधव यांची चूक काय आहे. तर संदीप जाधव यांची चूक अशी आहे की ते सर्वसामान्यांसाठी लढतात, ते संविधानिक मुद्दे घेऊन लढतात, ते कायद्याचे मुद्दे घेऊन लढतात. आणि तुम्हाला सांगतो ह्या पट्ट्याने काल तर असं म्हणजे मला त्या माणसाचा अभिमानच वाटतो, मीच होतो सोबत त्यांच्या. काय झालं की विराज शिंदे नावाचा जो एक गद्दार आहे, म्हणजे खरं तर तो माझ्या केसमध्ये आहे, त्याच्या त्याने माझ्यावर जे खोटं FIR केलं होतं आमच्या 2-4 जणांमुळे, त्यामुळे मला जेलमध्ये जावं लागलेलं होतं. जे 4 केस होते त्यातला हा एक होता. याने जयकुमार गोरेंचं ऐकून अत्यंत खोटे तक्रार केली होती, त्याच्यामध्ये न्यायालयाने त्याला जाम खडसावलेलं आहे. न्यायालयाने या विराज शिंदेवर ताशेरे ओढलेले आहेत. तर हा माणूस राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढला होता आणि नंतर तो त्याच्या पत्नीला, म्हणजे तो स्वतः लढला नव्हता, त्यांची पत्नी ऋतुजा शिंदे ह्या निवडणूक लढल्या होत्या आणि तो त्याच्यानंतर त्याला त्यांच्या पत्नीला सभापती पद मिळाल्यामुळे त्याने राष्ट्रवादीशी गद्दारी केली आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सामान्य जनता यांनी विराज शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं, जोरदार आंदोलन केलं होतं. आणि तिथं हा पट्टे आपला संदीप जाधव, आंबेडकरांना मानणारा, गळ्यात त्याच्या निळा मफलर असतो, त्याची ती खूनच आहे, म्हणजे आयडेंटिटी कार्डच आहे की मी पक्का आंबेडकरवादी आहे. आणि हा तिथं केला होता. खरं तर त्याचा काही संबंध नाही त्या वाईशी, म्हणजे गावाशी संबंध नाही, त्या विषयाशी संबंध आहे त्याचा. संदीप जाधवचा संबंध कशाशी आहे? संविधानाशी आहे, कायद्याशी आहे, जनतेशी आहे. हा तिथं गेला, तिथं त्यांना कोणी ओळखत नाही, परंतु हा तिथं जाऊन जे त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काय घोषणाबाजी केली? यांनी महेश शिंदेच्या विरोधात घोषणाबाजी केली, यांनी विराज शिंदेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याने विराज शिंदे यांच्या पत्नीच्या निवडणूक लढलेल्या होत्या आणि त्यांनी चुकीचं काम केलं. त्याच्या पत्नीच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी केली. त्याच्यानंतर महेश शिंदेच्या ज्या पत्नी आहेत, ज्या अध्यक्षा झालेल्या आहेत चुकीच्या पद्धतीने, प्रिया महेश शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आणि मला वाटतंय माझ्या आठवणीनुसार त्याने काही नाव घेतलेलं नाही त्या दोघींचंही. आणि जरी घेतलं असलं तर काय चूक आहे? तुम्ही त्या पदावर आहात ना, तुम्ही त्या पदावरच्या महिला आहात, तुम्ही चुकीचं केलंय म्हणून ते टीका केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही महिला म्हणून टीका केलेलं नाही. हा महाराष्ट्र आपला अहिल्यादेवींचा आहे, हा महाराष्ट्र आपला सावित्रीबाईंचा आहे, हा महाराष्ट्र आपला जिजाऊंचा आहे. त्याच्यामुळं महिलांना, म्हणजे माझ्या बोलण्यात तर मी नेहमीच ज्या चुकीच्या वागतात महिला त्यांच्याविषयी सुद्धा मी आदर व्यक्त करतो. आणि आपला संदीप जो आहे, संदीप जाधव, तर याने या महिला ज्या चुकीच्या पद्धतीने वागल्या त्यांच्यावर त्याने टीका केलेली आहे. त्याला अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार. परंतु ह्यांनी याचाच मुद्दा उपस्थित करून काय म्हणतात, पराचा कावळा करून संदीप जाधव याच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि हे जे मी आता कलम सांगितले, बदनामीचे असतील किंवा त्यांच्या वक्तव्याचे असतील, तर हा विषय मुळात आहे न्यायालयाचा विषय. बदनामी झाली ना तर तुम्ही न्यायालयात जा. आणि जे काही त्यांनी अलंकारिक शब्द वापरले असतील, कुत्सित शब्द वापरले असतील, टोचणारे शब्द वापरले असतील, तर हे शब्द वापरत असताना त्याने नाव नाही घेतलेलं. म्हणजे मला संदीपचं उलट कौतुक वाटतं की त्याने नाव नाही घेतलं. एखादा शब्द झाल असेल पण त्याने कुणाचं नाव नाही घेतलेलं तिथं. आणि जिथं तो नाव घेतो तिथं तो झाल शब्द वापरत नाही. म्हणजे ज्या बदनामीच्या व्याख्येत मोडतील असे तो शब्द वापरतच नाही. आणि जे शब्द त्याने वापरले ते माझं आता अनालिसिस आहे की, म्हणजे मी इतक्या जयकुमार गोरे यांच्या कृपेने माझ्यावर एवढ्या भरपूर केसेस झालेत आणि माझा एवढा अभ्यास झालाय, तर त्यानुसार मला तरी स्पष्ट दिसतंय की संदीप जाधव यांनी जे काही शब्द वापरलेले त्यात कुठलाच शब्द बदनामीत बसतच नाही. आणि जिथं झाल शब्द वापरले तिथं नावच नाही यांचं, त्यामुळे बदनामी कशी होईल? आता आणि दुसरं की ते जे हे म्हणतात की काय अशी कलमं लावलीत की बाबा ह्यांच्या बोलण्यामुळे, ह्यांच्या विधानामुळे काही
म्हणजे वातावरण हे होऊ शकतं, काय कुठल्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, वांशिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. तर असं कुणाच्याच धार्मिक भावना दुखावलेल्या नाहीत, कुणाचाच काही आक्षेप नाही. आक्षेप असतोय फक्त यांचे हे राजकीय नेते आणि त्यांचे पंटर असलेले कार्यकर्ते. आता ही कुणी तक्रार दाखल केली हे अद्याप कळलेलं नाही. परंतु मी थोडीशी माहिती घेतली. काय झालं की मी महेश शिंदे यांच्या पत्नी ज्या आहेत प्रिया शिंदे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राचं घोटाळा चव्हाट्यावर आणल्यानंतर त्यांचे काही कार्यकर्ते अतिशय नम्रपणे मला भेटले. त्यांचं म्हणणं होतं की म्हणजे त्यांनी दुसरी बाजू सांगण्याचा प्रयत्न केला आणि ह्या बातम्या येऊ नयेत म्हणून म्हणजे मी त्यांच्यावर टीका करू नये म्हणून ते रोखण्यासाठी जे काही सरळ मार्गाने करता येईल ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या बाबतीत सरळ मार्गाने, मला काही त्यांनी त्रास दिला नाही. एक जणांनी शिव्या दिल्या होत्या पण ठीक आहे, असे बावळट असतात. पण जे त्यांचे चांगले कार्यकर्ते त्यांनी मला विनंती केली की साहेब त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडंसं मला महेश शिंदेविषयी थोडंसं आणखी आदर वाटला होता की कारण अन्य लोक आम्ही बातमी केली की शिव्या देतात त्यांचे कार्यकर्ते, खोटे गुन्हे दाखल करतात, सत्तेचा माज दाखवतात, सत्तेची मस्ती दाखवतात. परंतु तसं माझ्या बाबतीत महेश शिंदे करू शकले असते पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी माझ्या पत्रकारितेबद्दल आदर दाखवला. त्यामुळे मलाही त्या माणसाविषयी चांगलं वाटलं होतं. पण तुम्ही एका बाजूला आमच्याशी चांगलं वागताय आणि दुसऱ्या बाजूला जो माणूस संविधानासाठी लढतोय, जो माणूस कायद्यासाठी लढतोय, जो रस्त्यावरचा माणूस आहे, फटका माणूस आहे, त्याच्यावर तुम्ही असले खोटे गुन्हे दाखल करता हे बरोबर नाही. महेश शिंदे साहेब हे बरोबर नाही, मला पटलेलं नाही. म्हणजे किमान मी तुम्हाला चांगला मानतो, तुम्ही माझ्यासारख्या माणसाला तरी असं धोका द्यायला नाही पाहिजे होता. कारण मीच बातमी केल्यानंतर तो संदीप जाधवने त्या व्हायरल केल्या होत्या. म्हणजे माझा तो चाहता आहे, माझा वाचक आहे आणि माझ्या वाचकाला मी त्याच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. शिवाय तो संविधानासाठी लढतोय, कायद्यासाठी लढतोय, त्याच्या पाठीशी राहणं माझं कर्तव्य आहे. आता मला त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय सांगितलं महेश शिंदेच्या की तुषारजी हे आम्ही केलेलं नाहीये, हे महेश शिंदे साहेब आमचं असं करत नाहीत. म्हणजे महेश शिंदेचाही निरोप त्यांनी असं सांगितलं की आम्ही हे केलं नाही, माझा काही संबंधच नाही. आणि त्यांनी म्हणजे त्या कार्यकर्त्यांचं म्हणा इनडायरेक्टली असं म्हणणं होतं की हे विराज शिंदेंनी घडवून आणलेलं आहे किंवा विराज शिंदे यांच्यावर वरदहस्त ज्या व्यक्तीचा आहे, ज्या नेत्याचा आहे, ज्या भलाटे नेत्याचा आहे आणि ज्याला सवय आहे ज्या नेत्याला की असले खोटे गुन्हे दाखल करण्याचे, तर अशा नेत्याने विराज शिंदेसाठी कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये हा संदीप जाधव यांच्यावर हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. महेश शिंदे त्या संदीप जाधववर नाराज असले तरी त्यांनी केलेलं नाही. प्रिया शिंदे ह्या संदीप जाधववर नाराज आहेत. बऱ्याचदा तो टीका करतो, विखारी टीका करतो, म्हणून प्रिया शिंदे सुद्धा नाराज आहेत. परंतु नाराज असले तरी आम्ही काय हा गुन्हा दाखल केलेला नाही असं महेश शिंदेच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते. हे करणारे दुसरेच आहेत आणि महेश शिंदे अडचणीत यावेत, महेश शिंदेंनीच हा गुन्हा दाखल केलेला आहे असं चित्र तयार व्हावं, असं हे विराज शिंदे यांनी किंवा त्यांच्यावर वरदहस्त असलेल्या लोकांनी केलेलं आहे असं सांगण्यात येतंय. पण मला काय यात खरं वाटत नाही. मला वाटतंय की ह्याच्यात महेश शिंदेंचाच हात आहे किंवा महेश शिंदे आणि विराज शिंदे किंवा आणखी काही 2-3 नेत्यांचा ह्याच्यात हात आहे. माझं महेश शिंदेंना सांगणं आहे, ठीक आहे, कुणी का तो गुन्हा दाखल केलेला असावा, मी तुम्हाला चांगलं मानतो आणि तुम्ही चुका केलेल्याच आहेत, त्यामुळे आम्ही तुमच्यावर टीका करणार, परंतु सनदशीर मार्गाने टीका करणार. तुमचे चुका आहे त्या चुकाही दाखवणार आणि तुमचे चांगले गुण असतील तर चांगलेही आम्ही बोलणार. परंतु तुम्ही जर केलेलं नाही म्हणताय ना, तर मग तुमचंही कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये तुमचा प्रभाव असणार आहे. तर तुम्ही कोरेगाव पोलीस ठाण्याला सांगा की हे चुकीचं करू नका, वातावरण चिघळेल. तो माणूस कट्टर भीमसैनिक आहे, तो संविधानाला मानणार आहे. हा, तो जरा तरुण रक्त आहे, माझंही तरुण रक्त आहे. आम्ही कधी कधी म्हणजे भावनेच्या भरात एखादं विधान निघून जातं. परंतु म्हणून तुम्ही
त्याच्यावर असा राग काढू नका. अशी माणसं टिकली पाहिजे. आपले लोकशाही टिकण्यासाठी, संविधान टिकण्यासाठी, कायद्याचं राज्य टिकण्यासाठी हे अशी माणसं टिकली पाहिजेत. विशेषतः माझं प्रिया महेश शिंदे यांना सांगणं असेल की मी त्याचे अनेक संदीपचे अनेक पोस्ट पाहिलेले आहेत. ते तुम्हाला राग येऊ शकेल, तुम्हाला तुमच्या मनाला लागेल अशा त्यांच्या पोस्ट असतात, परंतु त्यात ते तुमचं कुठं नाव घेत नाही. त्यामुळे ते तुमच्यासाठी आहेत असं म्हणता येत नाही. आणि जोपर्यंत कुणी कोणाचं नाव घेत नाही तोपर्यंत ते बदनामीमध्ये येत नाही, बदनामीच्या व्याख्यात बसत नाही. हे मी तुम्हाला कायद्याचं सांगतो. आणि दुसरं की मन मोठं करा ना महेश शिंदे साहेब, मन मोठं करा. असं करू नका. आपल्या ह्या सातारा जिल्ह्यामध्ये छोट्या मनाची लोक नेते आहेत, विकृत नेते आहेत, खुनसी नेते आहेत. तुम्ही तसं वागू नका. तुम्ही मन मोठं करा. तो बोलतोय ना, बोलू द्या. फार तर त्याला समजून सांगा. संवाद साधण्यातून प्रश्न मिटतात. तुम्ही आता माझ्याशी संवाद साधला म्हणून मी तुमच्याशी म्हणजे तुमचा आदर राखून मी ही भाषा वापरतोय का? तर तुम्ही त्या बाकीच्या नेत्यांसारखे आमची पत्रकारिता मारायला निघालेलं नाही. तुम्ही संविधान म्हणजे किमान माझ्या ह्या पत्रकारितेच्या बाबतीत तरी तुम्ही आम्हाला म्हणजे मी तुमचं एवढं घोटाळा उघड केल्यानंतर तुम्ही आमच्याशी वाईट वागलेलं नाही, म्हणून तुमच्याविषयी मला आदर आहे. तर तुम्ही असं बाकीच्याही बाबतीत आदर दाखवायला पाहिजे. एक तर तुमच्यावर आता स्टॅम्प बसलेला काय की तुम्ही अध्यक्षपद पदाची निवडणूक आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने केली. दुसरी की तुम्ही कुणबी सर्टिफिकेट अतिशय चुकीच्या पद्धतीने हे केलेलं आहे. तर ह्या ज्या तुमच्या चुका आहेत त्याच्यावर लोक टीका करणार, लोक ह्या गोष्टी चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करणार. मग हे लोकांशी तुम्ही खुनशी पद्धतीने वागू नका. माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही खुनशी पद्धतीने वागू नका. लोकांचा हा अधिकार आहे. त्याच्याऐवजी शांत राहा. आणि बऱ्याचदा शांतता नरेंद्र मोदी आता तुम्ही भाजप सोबत गेलाय तर नरेंद्र मोदींचा आदर्श घ्या. ते टीका करत असताना ते शांत राहतात. तर असं लोकशाहीमध्ये पोलिसांचा गैरवापर करू नका. पोलिसांचं काम काय आहे? तिकडं खून, दरोडे, बलात्कार, चोरी, तिकडं पोलिसांना काम करू द्या. या राजकीय कारणासाठी पोलिसांना मध्ये घेऊ नका. आणि मला वाटतंय की हे जे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर पोलीस नमती बाजू घेतील आणि संदीपला लगेच जामीन मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जर संदीपला जर त्रास झाला, म्हणजे एका भीम सैनिकाला जर त्रास झाला, एका लोकशाहीच्या लढाईतील सैनिकाला जर त्रास झाला, संविधान वाचवणाऱ्या सैनिकाला जर त्रास झाला, तर माझ्यासारखा पत्रकार त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. आणि त्यासाठी एक पत्रकार म्हणून, आणि मी सुद्धा संविधान वाचवण्याच्या लढाईतील सैनिक आहे, मी सुद्धा लोकशाही वाचवण्याच्या लढाईतील सैनिक आहे, तर मी त्याच्या पाठीशी उभा राहीन. आणि महेश शिंदे तुम्ही चुकत असाल तर तुमच्यावर मी जरूर टीका करेन. प्रियाताई, मी यापूर्वी बोललोय की तुम्ही बहिणीसारखे आहात. तुम्हीच काय, सगळ्याच राजकारणातल्या महिला असतील, सामाजिक क्षेत्रातल्या महिला असतील, अख्खा महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला, माझी पत्नी सोडून सगळ्या माझ्या आई, बहीण आणि ताई आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही त्या संदीपकडे भावाप्रमाणे बघा. घरातही आपलं भाऊ वगैरे असे टीका करत असतो, तसं त्याच्याकडे भावाप्रमाणे बघा. आणि असलं करू नका, चुकीचं करू नका, कायद्याचा वापर करू नका, कायद्याचा गैरवापर करू नका. लोक सहन करत नाहीत. हे तुम्ही बघताय. म्हणजे माझंच उदाहरण तुमच्या समोर आहे की आदरणीय ग्रामविकास मंत्र्यांनी माझ्यावर इतके खोटे गुन्हे दाखल केले. जेलमध्ये मी गेलो 102 दिवस. जेलमधनं मी बाहेर आलो. मी थांबलोय का? जे ग्रामविकास मंत्र्यांचा जो हेतू होता माझं तोंड दाबणं, ते तोंड दाबू शकले का? न्यायालयाने मला स्वतः सांगितले, मुंबई उच्च न्यायालयाने, तुम्ही टीका करू शकता, फक्त अपशब्द वापरू नका. तर मी कुणाच्याच विरोधात अपशब्द वापरत नाही. यापूर्वी माझ्या तोंडून काही गेले असतील कधी भावनेच्या भरात, पण आता तुम्हाला माझा असा एकही व्हिडिओ दिसणार नाही की मी अपशब्द माझ्या तोंडून निघत असतील. विशेषतः जे बदनामीच्या व्याख्येत मोडतात ते. तर हा आमचा अधिकार आहे, लोकांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, ताकद आहे, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त आहे, तुमच्यावर पंतप्रधानांचा वरदहस्त आहे, तुमच्यावर
केंद्रीय गृहमंत्र्यांचा वरदहस्त आहे म्हणून तुम्ही गोरगरीब लोकांना चिरडू नका. आणि महेश शिंदेंना माझं म्हणणं आहे की हा जो संदीप जाधव आहे ना, तो तुमच्या ताकदीपेक्षा फार छोटा माणूस आहे. अशा आपल्यापेक्षा छोट्या माणसाला चिरडणं योग्य नाही. तुमच्यापेक्षा जो बलाढ्य माणूस असेल, तुम्ही बलाढ्य व्यक्तीशी झुंजा. आणि तुम्ही एक मान्य करा की तुमच्याकडनं चुका झालेल्या आहेत. एक तर तुमच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या, त्या चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत. त्यांचे कुणबी सर्टिफिकेट चुकीच्या पद्धतीने झाले आहेत. त्याच्यामुळे लोक तुमच्यावर टीका करणार, मी सुद्धा टीका करणार. ती टीका तुम्ही सहन करायची ताकद ठेवली पाहिजे. आणि दुसरं एक महेश शिंदेंना सांगणं आहे की साहेब, तुम्ही स्वतः व्यवस्थित वागताय, स्वतः चुका करत नाही. आणि तुमच्या घरातली ही जी लक्ष्मी आहे प्रिया महेश शिंदे, यांना चुका करायला होत आहे. राजकीय आखाड्यामध्ये उतरून राजकारणातले घाणेरडे प्रकार तुम्ही करताय. तर हे तुम्हालाही समजायला पाहिजे की स्वतः चांगलं राहायचं आणि आपल्या पत्नीला बिचारेला तुम्ही अध्यक्षपद चुकीच्या पद्धतीने मिळवून दिलं, त्यांचे जातीय सर्टिफिकेट चुकीच्या पद्धतीने मिळवून दिलं. हे बरोबर नाही ना. तुम्ही स्वतः काळजी घ्या ना. आपल्या घरातल्या लक्ष्मीची बदनामी नाही झाली पाहिजे, आपली लक्ष्मी अडचणीत नाही आली पाहिजे. एक वेळ आपण स्वतः पुरुषांनी आणि सगळ्याच पुरुषांनी, विराज शिंदेलाही माझं सांगणं आहे, अरे तुम्हाला काय उपद्व्याप करायचे ते करा ना, स्वतः करा उपद्व्याप. अरे तुम्ही बिचारे त्या महिलांना कशाला करायला लावताय? हे किती चूक आहे, किती घाणेरडं, वाईट वाटतं मला. असं नका करू. फार संदेश वाईट जातो समाजामध्ये. आणि जेवढं पुरुषांना समाजामध्ये वावरत असताना आपल्या भूमिका जेवढ्या स्पष्टपणे मांडता येतात, तेवढ्या भूमिका किंवा आपली प्रतिमा जी आहे, जी पुरुषांना म्हणजे पुरुषाची जर प्रतिमा मलिन झाली, विशेषतः राजकीय क्षेत्रातील, तर त्याला ती प्रतिमा सुधारवण्यासाठी त्याला जेवढी संधी मिळते तेवढी महिलांना मिळत नाही. महिलांना फार मर्यादा आहेत राजकीय क्षेत्रातल्या. आणि लोक टीका करतात कशीही महिलांवर किंवा आणि हे म्हणजे हे चुकीचं आहे ऍक्च्युअली लोकांनी. कारण आपलं मगाशी बोलतो तसं आपला हा महाराष्ट्र अहिल्यादेवींचा आहे, जिजाऊंचा आहे, सावित्रीचा आहे. तर या नजरेतनं आपण महिलांकडे बघितलं पाहिजे. आणि मग तुम्ही असलं काहीतरी चुकीचं करता, स्वतः नामनिराळं राहता आणि आपल्या घरातल्या लक्ष्मीला असं चुकीचं करायला लावता, हे बरोबर नाही. तर मी एवढ्यावर थांबतो. धन्यवाद.